नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेचा आत्ताच जस्ट लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये मात्र आता अनुराधाने अलकनंदाची चांगली धुलाई करत आता इकडे सुनेची बाजू घेत आता दौलतरावाची माफी मागण्यासाठी इकडे मात्र आता अलकनंदाला भाग पाडलेला आहे. हो प्रेक्षकांनो, जबरदस्त आणि मजेदार असा हा मालिकेचा लेटेस्ट प्रोमो होता. चला तर आता या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय नेमकं दाखवण्यात येणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर पाहूया. त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता जेव्हापासून श्रावणीने धमकी दिलेली असते तेव्हा मात्र अलकनंदाचे तेव्हापासून आता खूप सारं टेन्शन तिला आलेलं असतं. पण आता स्वीटी बोलते की अलकनंदा मॅडम, तुम्ही का श्रावणीला भीत आहा का? तेव्हा अलकनंदा बोलते की स्वीटी, तोंड सांभाळून बोल. तुला वाटते का गं मी त्या श्रावणीला भेणार? चल आज मात्र तिच्या घरी जाऊन आता तिने काय काय केलं तिच्या सासूला सांगतो. तेव्हाच तिची सासू अशी जबरदस्त आता तिला धडा शिकवणार आणि तिच्या घरामध्ये अशी आग लावून देणार ना की पुन्हा या अलकनंदासोबत तिने पंगाच घेतला नाही पाहिजे. तेव्हा मात्र आता अलकनंदा स्वीटीसोबत आता लगेच शुभूच्या घरी जाते. आता श्रावणी तिथं काम करत असते तर अनुराधाच्या लक्षात आलेलं असतं, म्हणजे श्रावणीने सांगितलेलं असतं की यामध्ये बाबाची काहीही गलती नाही आहे, हे सर्व माझ्या आत्यांनी केलं, म्हणून तुम्ही आता बाबांसोबत जे काही घडलं ते माझ्या बाबांनी नाही तर आत्यांनी केलेलं आहे असं अनुराधाला अगोदरच माहिती असते. तेवढ्यातच तिथं अलकनंदा आणि स्वीटी येते. तेव्हा आता असं अलकनंदाला समोर बघून मात्र अनुराधा खूप भडकलेली असते आणि आता इकडे लगेच श्रावणी अलकनंदा समोर येते आणि आता श्रावणी बोलते की आत्या, तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या घरी यायची? त्यावर आता इकडे लगेच अलकनंदा आता बोलते की मला तुझ्या घरी येण्यामागे काहीही एक इंटरेस्ट नाही आहे, पण मात्र बघावं श्रावणी काय करते आणि तू जे मला चॅलेंज दिलं ना ते कुठवर आलं हे बघण्यासाठी मी इथं आले. आणि हे बघ श्रावणी, मात्र या घरात आता मी उद्ध्वस्त करून टाकेल आणि मात्र तुला आता सोडणार नाही. बस या 7 दिवसात तू काय आहे ना, जेवढा जोर लावायचा ना तेवढा लाव आणि आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि या घराचा संपूर्ण नाश करून टाकणार. तेव्हा मात्र आता असं श्रावणीसोबत बोलत असताना हे सर्व ऐकत असते ती म्हणजे अनुराधा. आता अनुराधा मध्येच येते आणि म्हणते की तुला काय करायचं ना अलकनंदा ते कर, पण माझ्या सुनेला, माझ्याच घरात येऊन या शेलारेच्या घरच्या सुनेला मोठ्या आवाजात बोलताना मला चालणार नाही आहे. आमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे ना हे आमचं आम्ही पाहून घेऊ आणि त्यासाठी तू इथं येऊन माझ्यासोबत आणि माझ्या सुनेसोबत असं बोलायचं नाही. खरं तर मात्र एक सासू म्हणून आणि एका नवऱ्याची बायको ज्याच्यावर तू तुझ्या त्या बाईला सांगून नको ते आरोप लावलेले आहे त्यासाठी मी तुला माफ करत नाही. तेव्हा अलकनंदा आता असं अनुराधा जोरात आवाजात बोलत असते, त्यामुळे आता इकडे अलकनंदाला राग येते आणि तेवढ्यातच तिथं दौलतराव येते. तेव्हा आता दौलतरावाला लगेच इकडे आता स्वीटीसोबत उभी असलेली लगेच अलकनंदा बोलते की वा वा राव, म्हातारे झाले तरी मात्र जवानीचे चाळे तुमचे गेलेले नाही आहे. खरं तर असे चाळे करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? आता तेव्हा मात्र स्वतःच्या नवऱ्याला असं बोलत आहे अलकनंदा हे बघून आता इकडे मात्र प्रचंड राग आलेला असतो, तो म्हणजे अनुराधाला. आता अनुराधा लगेच आता अलकनंदाच्या कानाखाली मारते आणि बोलते की तुला सांगतो मी, यानंतर का तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेली किंवा या घरातील कोण्याही सदस्याच्या वाटेला गेली किंवा माझ्या सुनेच्या विरोधात तू काही कट कारस्थान रचले तर तुझी आता तुझा वाद आता या अनुराधासोबत आहे. तुला कधीही मी असं सोडणार नाही आणि तू असं हिंमत तरी कशी केली माझ्या सुनेसोबत असं बोलायची? असं बोलत आता लवकर माझ्या नवऱ्याला सॉरी बोल, नाही तर आता मात्र
इकडे अनुराधाने आता या अलकनंदाचा हात पिरगाळलेला असते आणि जोपर्यंत तू माझ्या नवऱ्याला सॉरी बोलत नाही, म्हणजे दौलतरावांना सॉरी बोलत नाही, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही असं सुद्धा आता इकडे अलकनंदाला इकडे मात्र सांगितलेलं असतं, ते म्हणजे अनुराधाने. आता अनुराधा हात सोडत नाही आणि स्वीटी खूप प्रयत्न करत आहे की इकडे अलकनंदा मॅडमचा हात सोडावं अनुराधाने. पण आता मात्र खूप रागात असलेली, चिडलेली आता ही अनुराधा काही करेना हात सोडत नाही. तर इकडे मात्र आता जेव्हा स्वतः हात जोडत आता जेव्हा ती अलकनंदा दौलतरावांना सॉरी म्हणते, तेव्हा मात्र आता कुठं अनुराधाचा राग शांत होतो. तर इकडे मात्र आता असं झाल्यावरती आता रागातच तिथून अलकनंदा स्वीटीसोबत निघून जाते. पण मात्र गेल्यावरती आता श्रावणीला प्रचंड आनंद होतो की आत्या जरी माझ्या विरोधात अशी उभी राहिली तर ठामपणे माझ्या सोबतीला माझी सासू उभी राहिली. तेव्हा मात्र शोभा आता मधातच बोलते आणि अगं आई, तू आता चक्क त्या श्रावणीच्या आत्यासमोर श्रावणीची बाजू घेतली, म्हणजे तू पार्टी वगैरे चेंज केली की काय? त्यावर आता इकडे लगेच आता पुन्हा अनुराधा बोलते की हे बघ, आपल्या घरामध्ये काहीही असो पण मात्र ती श्रावणीची आत्या कशी आहे ना हे मला माहिती आहे आणि माझी सून असं मी फक्त तिच्यासमोर म्हटलेलं आहे. मी श्रावणीला आणखीनसुद्धा सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. तेव्हा कुठं ना कुठं आता श्रावणीला खूप आनंद झालेला असतं की आता इकडे अलकनंदासमोर आता इकडे अनुराधाने आपली बाजू घेतलेली आहे. तर शुभूलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. प्रेक्षकांनो, खूप मसालेदार आणि इंटरेस्टिंग असा हा प्रोमो होता. तर खरंच कसं वाटलं तुम्हाला की अलकनंदाने जेव्हा आता श्रावणीच्या विरोधात बोललेली आहे तेव्हा आता अनुराधाने बाजू घेतलेली आहे आणि कुठं ना कुठं आता याचा श्रावणीला आणि शुभूला खूप आनंद झालेला आहे. खरंच तुम्हा प्रेक्षक वर्गांना आता आनंद झाला का की सासू म्हणून आता इकडे अलकनंदाच्या विरोधात जाऊन अनुराधाने आता श्रावणीची बाजू घेतलेली आहे? हे कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि श्रावणी मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.